श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, ऋषींचे ते बोलणे ऐकल्यावर मृगाचे रूप धारण केलेल्या ऋषीने मागे दिलेल्या शापामुळे संतती निर्माण करण्याच्या बाबतीत आपण असमर्थ झालो आहोत याची जाणीव झाल्याबरोबर पांडू चिंताग्रस्त झाला आणि आपल्या यशस्विनी धर्मपत्नी कुंतीला तो एकांतात म्हणाला, आपल्यावर ही आपत्ती आली आहे हे ध्यानात घे आणि अपत्य निर्माण करण्याच्या बाबतीत तू तयार हो. या जगामध्ये अपत्य म्हणजे धर्माने प्राप्त करून दिलेली प्रतिष्ठा आहे असे धर्मवेत्ते असलेले जाणते पुरुष नित्य मानित आले आहेत. यज्ञ, दान, आचरिलेले तप आणि चांगल्या प्रकारे कृतीत आणलेला आचार धर्म या सर्व गोष्टी निपुत्रिक पुरुषाला पावन करण्याच्या बाबतीत सर्वथा असमर्थ आहेत असे धर्मज्ञ प्रज्ञावंतांचे मत आहे. हे शुचिस्मिते कुंती ज्ञात्या लोकांचे हे मत लक्षात घेऊन आणि मी जर निपुत्रिक राहिलो तर शुभ लोकांची प्राप्ती होणे मला शक्य नाही याचाही विचार करून माझ्या मनात एक गोष्टीचा निश्चय झाला आहे. मी निष्ठुरपणाने मृगाच्या रतिसुखामध्ये विघ्न आणले. या माझ्या अविचारी कृत्यामुळे मृगाने मला शाप दिला आणि माझे प्रजनन सामर्थ्य नष्ट झाले. पुरुषाने जे धन प्राप्त करून घेतलेले असते त्याचे 6 प्रकारचे पुत्र वाटेकरी असतात. याशिवाय दुसरे 6 प्रकारचे पुत्र असतात पण मिळकतीचे वाटेकरी नसतात असे धर्मशास्त्राने सांगितले आहे. त्यांची नावे मी तुला सांगतो ती ऐक. स्वयंजात म्हणजे पतीला स्वतःच्या पत्नीपासून झालेला औरस. प्रणीत म्हणजे एखाद्या श्रेष्ठ पुरुषापासून स्वतःच्या पत्नीच्या ठायी निर्माण झालेला. परिकृत म्हणजे या श्रेष्ठ पुरुषाला स्वतःच्या पत्नीच्या ठायी मूल्य देऊन निर्माण झालेला. पौनंभव म्हणजे विधवा स्त्रीला पुनर्विवाहानंतर झालेला. कानीन म्हणजे कुवारपणी जन्माला आलेला. आणि 6वा स्वैरिणी स्त्रीपासून जन्माला आलेला म्हणजे हे बंधुदायाद पुत्र होत. यांच्यापासून वेगळे 6 पुत्र अबंधुदायाद असतात. या अबंधुदायाद पुत्रांना पित्याच्या मिळकतीत वाटा नसतो. दत्त म्हणजे मातापितरांनी दुसऱ्याला दत्तक म्हणून दिलेला. कृत म्हणजे धन इत्यादी देऊन विकत घेतलेला. कृत्रिम म्हणजे स्वतःला एखाद्याचा पुत्र मानणारा. सहोढ म्हणजे गरोदर असतानाच विवाह झालेल्या स्त्रीचा मुलगा. ज्ञातिरेता म्हणजे खूप दूरच्या भावाचा मुलगा. आणि अगदी हलक्या जातीच्या स्त्रीपासून झालेला असे हे 6 अबंधुदायाद पुत्र होत. यांच्यापैकी अनुक्रमाने पहिल्या पुत्राचा अभाव असल्यास पुढल्या पुत्रांची प्राप्ती आपत्काळी श्रेष्ठ पुरुषापासून अथवा दिरापासून करून घेण्यास हरकत नाही. हे पृथे स्वतःच्या वीर्यापासून निर्माण झालेल्या पुत्रापेक्षाही आपल्यापेक्षा श्रेष्ठ योग्यतेच्या पुरुषापासून जन्मलेला पुत्र अधिक स्पृहणीय आहे असे प्रत्यक्ष स्वयंभुव मनुनेच म्हणून ठेवले आहे. माझे प्रजनन सामर्थ्य लुप्त झालेले असल्यामुळे
आज मी तुला अपत्यप्राप्तीसाठी उद्युक्त करीत आहे. तुझ्याच योग्यतेच्या म्हणजे क्षत्रिय वर्णाच्या पुरुषापासून अथवा अधिक मोठ्या योग्यतेच्या पुरुषापासून अपत्यप्राप्ती करून घे. तुला या कार्यात यश मिळो. कुंती शारदंडायनाच्या पत्नीचा वृत्तांत मी तुला सांगतो, तो तू ऐक. शारदंडायन निपुत्रिक होता. आपल्या पत्नीने अपत्यप्राप्ती करून घ्यावी म्हणून त्याने तिला आग्रह केला. ऋतुकाळ संपल्यानंतर तिने स्नान केले आणि ती रात्री चव्हाट्यावर जाऊन उभी राहिली आणि तेथे तिने एका सिद्धद्विजाला आमंत्रण दिले आणि पुवसन संस्कारासाठी तिने होमहवन केले व ते हवन कर्म पूर्ण झाल्यावर शारदंडायनाची पत्नी त्या ब्राह्मणाबरोबर राहिली आणि त्याच्यापासून तिला दुर्जय इत्यादी 3 महारथी पुत्र झाले. हे कल्याणी कुंती, तू सुद्धा शारदंडायनाच्या पत्नीप्रमाणे कर. तपश्चर्येच्या योगाने फार मोठ्या योग्यतेला चढलेल्या एखाद्या श्रेष्ठ ब्राह्मणापासून तू मी सांगतो म्हणून शक्य तितक्या लवकर अपत्योत्पादन करण्याचा विचार कर. आज आपण इथे थांबूया आणि उद्या व्युषिताश्वाचे उपाख्यान ही कथा पुढे वाचायला सुरुवात करूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.